मस्त ऊन पडलेलं आहे आज सकाळी सकाळी एकदम। आज तारीख 19 एप्रिल 2025। इकडे ईस्टरची सुट्टी आहे, सुट्ट्या चालू आहेत ईस्टरच्या। तर म्हणलं आज कुठेतरी जाऊया। तर ऑफिसवाल्यांसोबत कोनिकजी जायचं ठरलं आहे। तर आता रूमवरून निघालो आहे मी। रूमवरून इथून घ्यायची आहे मला एस-बान ट्रेन। एस-बानने गिजिंगला उतरून U2 आणि देन परत 6 स्टॉप झाले की म्युनिक सेंट्रल स्टेशन आणि तिथून ट्रेन घेऊन फ्रीलाजिंग आणि फ्रीलाजिंगवरून पुढे जायचं आहे। एस-बानवरून उतरलो आहे मी गिजिंगला। आता इथे खाली जाऊन यांची उभान आहे म्हणजे अंडरपास मेट्रो, तर ती घेऊन म्युनिक सेंट्रल स्टेशन जाणार। धावपळ करून पोहोचलो आहे मी प्लॅटफॉर्मला आणि 9 मिनटं आधीच पोहोचलो आहे। आज खूप गर्दी दिसत आहे। इकडे सुट्ट्या चालू आहे, तर ईस्टरच्या म्हणजे शुक्रवारी सुट्टी होती आम्हाला, आत्ता शनिवार आहे आणि सोमवारी पण सुट्टी आहे इथं। आता ही गाडी साल्झबर्ग जाणार आहे इथून आणि आम्हाला मधात उतरायचं आहे। तर एवढी गर्दी आहे की आता जागा भेटेल की नाही याची गॅरंटी नाही। गर्दी तर खूपच राहणार आहे। बर्चेस गार्डनला उतरलो आहे आम्ही। इथे खूपच गर्दी आहे आज आणि ही गर्दी बघितली तर यामध्ये जवळपास सगळेच भारतीय दिसत आहेत। थोडी मुंबईची फिलिंग आली आहे त्याची गर्दी पाहून। लाईन तोडलेली आहे कारण की याच्यामध्ये 90% ही भारतीय लोक आहेत। एक अ क्रमांकाची बस घेऊन आम्ही निघालोय कोनिकजीसाठी। आपल्याबद्दल काहीतरी षडयंत्र चालू आहे बरं का। कोनिकजीला उतरलोय आम्ही बस घेऊन। खूपच गर्दी होती, एकदम मुंबईची आठवण आली आहे। आता इथून कोनिकजीला जाणार आहे। तर आज ऑफिस कलिगसोबत आम्ही प्लॅन ठरवला होता। तर हा माझा ऑफिस कलिग वैभव कदम। ठरलेल्या प्लॅननुसार आम्ही कोनिकजीला आलोय। फायनली प्लॅन एक्झिक्यूट झाला असं वाटतंय आकाश मला। हां, तर हा माझा कलिग वैभव कदम। आम्ही ऑफिसमध्ये सोबतच काम करतो आणि काल रात्री असाच अचानक मला वैभवचा मेसेज आला की कोनिकजी जाऊया आपण, ऊन वगैरे आलेला आहे इकडं। तर म्हणलं ठीक आहे सकाळी बघू का, आणि सकाळी लवकर ट्रेन पकडायची होती एकदम 7 वाजेची। तर सकाळी वाटत नव्हतं आम्हाला प्लॅन एक्झिक्यूट होईल, पण फायनली झालेला आहे आपला प्लॅन आकाश। तर आता आपण पुढे एक्सप्लोर करूया। हां, भरपूर क्राऊड दिसत आहे आज एकदम। अख्खलिकीत निळशार आकाश, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या असं वाटतंय की सगळे मामाच्या घरी जात आहे। फाउंटन पण सुरू झालेले आहे तिकडचे। इथे आलो तर एकदम रांग दिसत आहेत, खूप मोठ्या रांगा दिसत आहेत तिकीटसाठी। इथून फेरी बोटसाठी बोट घेऊन जावं लागतं आणि आपल्याला ते बोटीतून दूर घेऊन जातात। इथं मागे खूप साऱ्या लाईन लागलेल्या, रांगा लावलेल्या लोकांनी। इथून बोट घेऊन जाणं आहे।
अर्धा तास झाले लाईन मध्ये, 3 थकलेले माणसं बोट मध्ये एंट्री करत आहे आता. होळीमध्ये बसलेले सगळेच पर्यटक आसपासचा परिसर बघून एकदम भारावून गेलेले आहे. एकदम हिरवगार पाणी, निळसर आकाश. आता हे आजोबा यांच्या भाषेमध्ये काहीतरी सांगत आहेत या प्रदेशाबद्दलची माहिती. आणि आता ते असं सांगतायत की इथून ट्रम्पेट वाजवला जाईल, म्हणजे तुतारी वाजवली जाईल आणि त्याचा इको म्हणजे प्रतिध्वनी तुम्हाला ऐकायला मिळेल असे ते माईकवर सांगत आहेत. Wir haben bereits schon Tiefen von über 100 Meter erreicht. तुतारी वाजवणारे सरखेल आजोबा हे आलेले आहेत. तुतारी वाजवून झाल्यावर आम्ही पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालो. आता पुढचा प्रवास वर्णन हे पुढील भागात.